मी विनंती करतोय भाई अंकल पाटील आणि मुकेशजी जाधव या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे विनंती असेल दोन्ही मान्यवर भाई अंकल पाटील आणि मुकेशजी जाधव खूप खूप धन्यवाद। तर दोन्ही संघाचे संघनायक त्याचबरोबर आमचे मान्यवर माझ्यासोबत जॉईंट झालेत टॉस बॉक्स मध्ये। तर नाना आपल्याला माहितीच आहे एका बाजूला स्वरा स्पोर्ट पारिवली तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2021। टॉस उडवला जातो या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते। टॉस या ठिकाणी झालाय, टॉस जिंकलाय कामतगर संघाने। प्रथम आपण विनिंग कॅप्टनला हा नाणं देतोय। यस खूप खूप धन्यवाद। मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा। तर टॉस जिंकलाय या ठिकाणी जाली स्पोर्ट कामतगर संघाच्या संघनायकाने। संघाचा संघनायक निहार माझ्या समवेत आहे। निहार, ज्या प्रकारे तुझा संघ या ठिकाणी परफॉर्मन्स करतोय तू तुझ्या संघाशी सॅटिस्फाई आहेस का? हो पुरेपूरने। संघामध्ये काही बदल नाही, ती सेम टीम। टॉस जिंकलाय, काय करणार? फील्ड क्षेत्ररक्षण करतोय, याचं मुख्य कारण काय? बॉलिंग अटॅक चांगली चालले, प्रयत्न करू का कमीचे कमी रन थांबण्यात प्रयत्न करू। कसं वाटतं या ठिकाणी खेळत असताना? राऊंड खूप चांगले, आउटफील्ड पण फास्ट आहे, खेळायला मजा येते, विकेट पण फास्ट आहे, खेळायला मजा येते, बॅट बॉल चांगला येते। क्वालिफाय होणं हेच आता मात्र लक्ष असेल का? हो पुरेपूरने। धन्यवाद, तुला सामन्यासाठी शुभेच्छा असतील। त्यानंतर मात्र आलिमगड संघाचा संघनायक माझ्या समवेत आहे। प्रथम तर मला हे सांग की टॉस जर तू जिंकला असता तर काय केलं असतं? फलंदाजी केली। अहो ते घडतंय, पाहिजे ते मिळतंय, फलंदाजी करायची आहे। फलंदाजी करत असताना कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 3 षटकांमध्ये 50+ करण्याचा प्रयत्न केला। ही स्पर्धा तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करताय? खूप। संघामध्ये काही बदल असेल नो। तर या स्पर्धेबाबत तुझं वैयक्तिक मत जाणू इच्छितो। स्पर्धा खूप चांगली आहे। या अगोदर पण मी या ग्राउंडवर खेळलोय, तेव्हा पण एक पारितोषिक पटकावले आणि या स्पर्धेमध्ये आम्ही पारितोषिक पटकावण्याचा प्रयत्न करतो। धन्यवाद, तुला देखील सामन्यासाठी शुभेच्छा असतील। तर टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे की टॉस जिंकलाय जॉली कामतगर संघाच्या संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे। फलंदाजीसाठी आलिमगड संघाला आमंत्रित केलंय। टॉस बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चलतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी मनोज ठाकरे विथ संदीप मोरे सर उपस्थित आहेत। यस, ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स। खूप खूप धन्यवाद संदेश वकारे। तर ही स्पर्धा ज्या पद्धतीने सतीश जाधव साहेब आणि त्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी जे योगदान दिलंय किंवा जी मेहनत घेतली आहे त्या पाठीमागे नक्कीच भाई अंकल पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कुरुण आणि विद्यमान सरपंच सौभाग्यवती दीपालीताई दिलीप केदार मॅडम यांचा सिंहाचा वाटा आहे। त्याबद्दल आम्ही आयोजन समितीच्या वतीने त्यांचा शतशः आभार व्यक्त करतोय, धन्यवाद व्यक्त करतोय। आपलं मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य आयोजन समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलं आणि त्याच कारणास्तव ही स्पर्धा यशस्वीरित्या आम्हाला पूर्ण करता आली। उद्याच्या दिवशी देखील सायंकाळच्या सत्रामध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय असेल आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही उपस्थित राहाल अशी अपेक्षा। तर शेवटचा सामना आजच्या सत्रातील आजच्या दिवसातील आपण बघतोय 3 षटकांचा सामना आहे। एका बाजूला रमणिक स्पोर्ट्स आलिमगड आणि प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर। कामतगर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा एक धाडसी निर्णय इथे स्वीकारलाय आणि प्रतिस्पर्धी संघ रमणिक स्पोर्ट्स आलिमगड संघाला आमंत्रित केले प्रथम फलंदाजी। संदेश वखरेने मिडनाईट मध्ये फक्त मेसेज करून विचारलं होतं की सर उद्या जमेल का, आणि मी तत्काळ होकार दिला आणि
मला ही एक दिवसीय संधी संदेश वखारे आणि एवन जोडीने दिलं त्याबद्दल आयोजन समिती आणि एवन जोडीचा मी आभार मानतोय. आलिमगड संघ लगेच फलंदाज पाठवा आणि विनंती असेल जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाला आपण त्वरित क्षेत्रक्षण लावून घ्या. वेळ अतिशय कमी आहे. कुठल्याही संघाला कुठल्याही पद्धतीनं या वेळेमुळे या वातावरणात किंवा सूर्यप्रकाशाचा अभाव अंधाराचा सामना करावा लागू नये ही आमची अपेक्षा आहे. त्यामध्ये दोन्ही संघाने योगदान देणं अत्यंत आवश्यक. तर हिमांशूच्या जोडीला पुन्हा एकदा राजू मैदानाच्या आत. मागच्या सामन्यामध्ये दोन्ही खेळाडूंनी अतिशय जबरदस्त साहसी खेळ आणि चौफेर फलंदाजीला प्रत्यय देत एक चांगला धावफलक उभारला होता. ती जोडी पुन्हा एकदा सलामीवीरांच्या भूमिकेत मैदानाच्या टाळ्यांच्या गजरात या प्रांगणामध्ये रवाना होते. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा कामतगर संघाचा पहिला ट्रम्प कार्ड गोलंदाज रितेश सज्ज. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आज या स्पर्धेचा तिसरा दिवस. तर उद्या सुपर संडे आणि सुपर संडेच्या दिवशी मेगा फायनल. तर सायंकाळच्या सत्रामध्येच मान्यवरांच्या शुभ उपस्थिती तमाम क्रीडा रसिकांच्या शुभ उपस्थिती मेगा फायनलचा सामना होईल. 3 दिवसांचा विचार केला तर 2 दिवसांमध्ये जे सुपर 4 मध्ये आलेले संघ जे आहेत हर्ष स्पोर्ट्स धोंडावडवली आणि वक्की स्पोर्ट्स महापे असे हे 2 संघ महापोली वक्की स्पोर्ट्स महापोली असे हे 2 संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेत. आणि आता जो सुरू असलेला सामना आहे त्यामध्ये जो संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल आलिमगड संघ ठरतोय की कामतगर. दोन्ही संघांना हार्दिक सदिच्छा शुभेच्छा आमच्या आयोजन समितीच्या वतीने या व्यासपीठ आणि तमाम क्रीडा रसिकांच्याकडून. हिमांशू स्ट्राईकला राहतोय तर राजू नॉन स्ट्राईक एंडला. वेळ जास्त खर्च करू नका. उद्याच्या सत्रामध्ये जे जे संघ सहभागी होणार आहेत त्यांना विनंती असेल आम्ही कळकळून विनंती करतोय की आपण वेळेवर उपस्थित राहा. कारण उद्याच्या सत्रामध्ये खूप शेड्यूल टाईट आहे आणि त्याच कारणास्तव आयोजन समितीला खूप तारेवरची कसरत करावी लागणार आहे. वेळेच्या बाबतीत आयोजन समितीने नक्कीच ही बाब लक्षात ठेवा. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर हेलिकॉप्टर ड्राईव्ह चेंडूला खेळतोय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव समाधान व्यक्त करतोय हिमांशू. वाईड यॉर्कर हाताळला होता आणि वाईड यॉर्करला अप्रतिम हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलं होतं. एकच धाव. यस अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज रितेशच्या माध्यमातून या आधीच्या सामन्यामध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. ज्या वेळेस जॉली स्पोर्ट कामतगर संघ समोर होता भिनार संघ. षटकातील पुढचा चेंडू आकोटामध्ये चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नव्हतं. दाबाची संधी डायरेक्ट हिट. रितेशने ओळखलं होतं की राजू खूप दूर आहे आणि सरळ निशाणा घेतला तो नॉनस्टॅकिंगच्या यष्टांवर आणि फर्निचर विखरलं. पहिला फलंदाज बाद. बॅटची कडा लागली होती. त्यानंतर मात्र चेंडू शरीराचा वेध घेणारा पाहिला आणि चेंडू जसा हातामध्ये आला गोलंदाज रितेशच्या मनामध्ये प्रश्न उभा राहिला होता. डायरेक्ट हिटची आवश्यकता आहे का आणि त्वरित उत्तर मिळाला यस आवश्यकता आहे. त्यानंतर हिट केला डायरेक्ट हिट. फलंदाज अनफिट. पहिला धक्का बसतोय तो रमणिक स्पोर्ट्स आलिमगड संघाला. एक या धावसंख्येवर पहिला धक्का. मागच्या सामन्यामध्ये कशी सुरुवात होती त्या सुरुवातीची आठवण इथे मात्र करून घेणं गरजेचं हिमांशूला आणि आता त्याचा सहकारी मुकेशला. कारण तुम्ही जे निर्णय जे घेता ते नक्कीच योग्य आहेत का हे चाचपणी करणं गरजेचं. रितेश सुरेख चेंडू हेलिकॉप्टर फटका. यॉर्कर पद्धतीने चेंडू हाताळला होता रितेशनं. वारंवार यॉर्कर हे अस्त्र वापरतोय आणि त्याचा प्रभाव इथे मात्र आलिमगड संघाच्या फलंदाजांवर पडतोय. एकच धाव समाधान हिमांशू व्यक्त करतोय आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरते ती 2 वर. 2 धावा. यस वारंवार चेंडूला पुढे ठेवलं जात आहे.
मोरे सर या ठिकाणी आपण पाहतोय की चेंडू ज्या वेगाने फेकला जातोय, मी तर म्हणेन की जणू काही वेगावर स्वार झालाय की काय हा गोलंदाज. रितेश षटकातील पुढचा चेंडू सामना करेल मुकेश. लेफ्ट ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू मात्र दिशाहीन ठरतोय, डावी यष्टी सोडून जातोय. वेग होता मात्र नियंत्रण अंतिम क्षणाला सुटलं आणि त्याच कारणावर चेंडू स्वैर झाला. वाईटचा इशारा पंचांमार्फत अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकली 3 वर. यास अगदी बरोबर आहे. याआधी देखील तुमच्या माध्यमातून या ठिकाणी उल्लेख झाला होता की वेगाबरोबर तुमच्याकडे नियंत्रण देखील तेवढंच महत्वाचं आहे. त्यावेळेस व्हाईट बॉल आपण पाहिलाय. रितेश आखूड टप्प्यात चेंडू बॅटची कडा, इथे संधी आहे मात्र अविनाश थोडासा दूर राहिला. आयुष्यमान भाऊचा शुभाशीर्वाद इथे मात्र मिळतोय मुकेशला. पहिलं जीवनदान, पहिली लाईफलाईन. यस टॉप एज लागला होता. यष्टीरक्षकाच्या मागे मात्र अवि त्या ठिकाणी चुकी करतोय. झेल ड्रॉप झालाय मात्र त्याचा कुठे फायदा होईल का, थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेलच. पुन्हा एकदा हिमांशु डावकुरे त्याचा फलंदाज 5वा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. धावा आहेत त्या 4 चेंडू हाताळले जात आहेत. आखूड टप्प्यात चेंडू पूल करण्याचा प्रयत्न मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू येत नाहीये आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत अडवला जातात पूर्वी संधी फक्त 1 धाव घेण्याची. धावसंख्या पोहोचते ती 5 वर. यस प्रशंसा केली जाईल गोलंदाजाची. ज्या प्रकारे अचूक डब्बा, अचूक लाईन लेंथ आपण पाहतोय. भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्या षटकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज रितेश ज्या प्रकारे गोलंदाजी दाखवतोय. मात्र मी एकच म्हणेन की तुम्ही सराव करताना प्रत्येक गोलंदाजानं हा सराव करायचा. प्रत्येक चेंडू व्हॅरिएशनने कसा हाताळता येईल, प्रत्येक चेंडूचा सराव योग्य पद्धतीने करा आणि फलंदाजाने देखील त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करा. इथे मात्र चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर, वाईट चेंडूचा इशारा. ज्या पद्धतीनं तुम्हाला यॉर्कर चेंडू हाताळला जाईल त्यावेळेला तुम्हाला हेलिकॉप्टर शॉट खेळणं अवगत करणं आवश्यक असतं. तुम्हाला चेंडू ओव्हर पिच असेल तर कसा फटका खेळावा, तदनंतर शॉर्ट पिच असेल तर कसा खेळावा, वेगवान असेल तर कसा खेळावा, या सर्व पद्धतीनं खेळण्याची कला किंवा तो अनुभव, तो सराव तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक. त्यावेळेस तुम्ही चांगल्या दर्जाचे खेळाडू ठरू शकता. रितेश शेवटचा चेंडू इथे मात्र बॅट अँड पॅड होतोय. चेंडू बोलतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये स्वतः गोलंदाज जातोय. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न, काही गरज असताना इथे मात्र मुकेश आपली बाजू सोडतोय. कॉलिंग नव्हतं, कॉलिंगला महत्व असतं आणि तेच कॉलिंगचा अभाव इथे दिसला आणि त्यामुळेच ही दुर्घटना घडली. 1 धाव घेताना, दुसरी धाव घेताना इथे मात्र फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात. यस कॉलिंग ही नव्हती, त्याचबरोबर तालमेल देखील चुकीचं पाहायला मिळतंय. प्रश्नचिन्ह जरूर उभा राहिला असेल खेळाडू कक्षामध्ये की दुसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का, याच उत्तर मिळालं नाही. त्याचबरोबर आपण पाहतोय धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. मोरे सर अगदी बरोबर योग्य उल्लेख केला तुम्ही की क्रिकेट हा मुळात सांघिक खेळ आहे. त्याचबरोबर सराव देखील असणं खूप गरजेचं आहे. तर ज्यावेळेस लॉकडाऊन संवाद हा कार्यक्रम चालू होता, ज्यावेळेस मी इंटरव्ह्यू घ्यायचो, प्रत्येक खेळाडूला त्यांच्या संघाच्या सरावाबाबत देखील एक प्रश्न असायचा माझा जरूर, कारण सराव खूप महत्वपूर्ण आहे. मी देखील या ठिकाणी 2 सामने केलो. आधी सराव करायचो त्यावेळेस डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण करायचो, मात्र यावेळेस सरावाची कमतरता त्या कारणास्तव मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये राहावं लागलं होतं. तर कल्पेशजी राऊत पारिवलीवरून इथे दाखल होत आहेत. त्यांचं या व्यासपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटचं 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत. आता मात्र मोहिल मागच्या सामन्याचा हिरो, सामनावीर या पुरस्काराचा मानकरी खेळाडू गोलंदाजाच्या भूमिकेत इथे येतोय. पहिलं षटक समाप्त, 7 धावांवर समाधान व्यक्त करतोय रमणिक स्पोर्ट्स आलिमगड संघ. आता मात्र हिमांशूला किल्ला लढवावा लागेल. एक चांगली वरचढ फलंदाजीला सामोरं जावं लागेल. एक चांगल्या दर्जाची खेळी करावी लागेल. मोहिल इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कसा पडतोय, कुठे पडतोय, किती गतीने येतोय आणि कुठल्या अँगलने तो आपण खेळू शकतो याचं व्यवस्थित अनुमान लावणं गरजेचं असतं. मात्र जर तुमचं थोडंसं नियंत्रण चुकलं तर अशा प्रकारची कृती घडू शकते किंवा एखादी दुर्घटना घडू शकते. निर्धाव चेंडूची सांगता. मोहिल षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र द्विधा मनस्थितीमध्ये खेळला. वेगाने येईल का चेंडू हा अनुमान होता, मात्र कमी गतीने हाताळला मोहिलनं. याला म्हणतात एक तंत्रशुद्ध वैविध्यपूर्ण गोलंदाज पृथ्वीकरण आणि त्याचं सादरीकरण इथे मात्र मोहिल करतोय. स्लोवरचा वापर केला होता, यावरून तुम्ही अनुमान लावू शकता किती सराव असेल या गोलंदाजाचा. मोहिल पुढचा चेंडू.
आकुल टप्प्याचा चेंडू पूल करतोय अँड सक्सेसफुल वंडर. येस, आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता एक आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्यावर पुल केला होता. पुल पॉवरफुल वंडरफुल चेंडू सीमारेषेत बाहेर गुल पाहायला मिळतोय. षटकार आलाय. 6 धाब्याने धावसंख्या इथे मात्र भर पडते. दुहेरीमध्ये धावफलक 13 धाबा धावफलकावर. अशा पट्ट्यांची नितांत आवश्यकता आहे ती रमणीक स्पोर्ट्स आलिमगड संघाला एक चांगली स्थिती किंवा एक चांगला धावफलक उभारण्यासाठी. मोहिलने शॉर्ट चेंडू हाताळला होता पण एकदा मोहिल राईट अप ओव्हर द विकेट. कमी गतीने चेंडू हाताळतोय. थोडासा चेंडूला इन स्विंग करण्याचा प्रयत्न होता आणि त्याच कारणास्तव इथे मात्र प्रभाव पडला. निर्धाव चेंडूची सांगता मोहिल मार्फत. येस, मनोज ठाकरे आपण या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. व्हॉइस ऑफ गोरसे भिवंडी. पुढचा चेंडू आणि इथे मात्र बॅटची एज आणि फलंदाज मात्र मात्र आपल्या संघाला यश मिळून देईल का? थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेलच. निश्चित नाव यश आहे परंतु कर्मात सर्व काही दडलेलं आहे. पाहूया कर्म कोणाचं श्रेष्ठ ठरतंय. गोलंदाज की फलंदाज आणि सामन्यावरती विजय कोण मिळवतोय येणारा काल सांगून जाईल. परंतु अजूनही जर विजयाचं लक्ष बघितलं तर 18 धावेची गरज आहे. या वेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. दोघांमधील तालमेल पाहायला मिळाले नाही. अचूकरित्या डायरेक्ट हिट पाहायला मिळत आहे आणि फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. या सौरव पुन्हा एकदा तोच प्रश्न, धाव घेण्याची आवश्यकता होती का? निश्चित काही आवश्यकता नव्हती परंतु तालमेल पाहायला मिळाले नाही दोघांमधील. यावेळेस फुलटॉस दिलावरी बरोबर फायदा घेतोय. चेंडूला मात्र विडकावून देतो सीमारेषे बाहेर. एक गगनचुंबी षटकार. मनोज आपण या ठिकाणी चित्र जे पाहतोय, गुरुवार उपवास होता, शुक्रवार एकादशी होती, शनिवार चतुर्थी होती, मात्र त्यानंतर रविवारची ही मेजवानी. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. निश्चितच एवढे दिवस उपवास केल्यानंतर अशी मेजवानी आल्यानंतर कोण सोडेल. फुलटॉस चेंडू भिडकावून देतो 6 धावांसाठी. या 6 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता 19 धावा धावफलकावरती. 31 धावांचं लक्ष आहे. अजूनही 12 धावांची गरज आहे विजयासाठी. या वेळेस अप्रतिम चेंडू. बॉल मात्र या ठिकाणी आपण निर्धाव पाहतोय. 7-12 असं समीकरण आपण पाहिलं. प्रत्येक शेतकऱ्याला हवा असा 7-12 मात्र 7वा बॉल जो आपण पाहिलाय निर्धाव गेलाय. आता मात्र शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 12 रन्सची आवश्यकता. मी तर या दोन्ही संघांना एवढंच म्हणेन की मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. तर भरपूर प्रयत्न मैदानाच्या आतमधून दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि प्रयत्न देखील या ठिकाणी करावे लागतील मनोज ठाकरे. कारण ज्या ठिकाणी प्रयत्नांची उडी मोठी असते त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल कारण अंतिम सामनाच्या दिवसातील क्वालिफाईल सामना आपण पाहतोय. तर या सामन्यातून जो विजयी होईल तो निश्चितच सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. तर पाहूया
कुठला संघ आपली जिद्द चिकाटी दर्शवतोय, संयमी खेळ करतोय, कारण उर्वरित 7 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. संध्याकाळचं सत्र आहे, खास करून जर विचार केला तर खेळपट्टी मातीची आहे. तर पाहूया याचा फायदा कुठला संघ घेतोय. गोलंदाज अमित चालू होते गोलंदाजी मार्ग वरती पहिल्या चेंडूची विकेट काढण्यासाठी. यावेळेस विकेट काढण्याचा प्रयत्न इथं मात्र आपण पाहिलं चेंडूला खाली ठेवला जातोय आणि पहिला चेंडू निर्धाव चालतोय. वाडा बॉल अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पडल्यानंतर थोडा खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. यास अप्रतिम चेंडू, पहिलाच बॉल निर्धाव गेलाय. निश्चितच संदेश वगैरे आपण पाहता पहिल्या चेंडूवरती एक चांगली उत्तम सुरुवात करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेस पहिल्या चेंडूला इथे खाली ठेवला होता, परंतु खाली रिझन मध्ये चेंडूला ढकलून दिला. एकदा पूर्ण केली, मिसफील पाहायला मिळालं, परंतु कमबॅक अप्रतिम पाहायला मिळालं आणि फक्त आणि फक्त एकच धाब्यावरती समाधान मानतायत. यस कुणाल लसने, समवेत युवा नेता सागर बालेराव व इतर सर्व मान्यवर भरपूर एन्जॉय करतात हा सामना. ज्या प्रकारे मी सांगितलं होतं की मेहनत करावी लागेल, मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ भरपूर प्रयत्न करतायत. निश्चित या सर्वांनी मेहनत तर केलेली आहे स्पर्धेसाठी, अतोनात मेहनत दिवस रात्र एक केलेला आहे आणि त्याचा फल रूप आपल्याला मैदाना बाहेर पाहायला मिळतं, मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. इथं मात्र आपण जर विचार केला तर 4 चेंडू आणि विजयासाठी 11 धावेची गरज. यावेळेस चेंडू मात्र जाईल सीमारेषेबाहेर, एक गगनचुंबी षटकार. अतिशय सुरेख फटका मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. मी त्या प्रकारे सांगितलं होतं की प्रयत्न करावे लागतील. यस तेजस जाधव, अमोल जाधव मैदानाच्या आतमधून यश देखील दाखवून देतोय. सब्ररक मेहनत जारी है, एक दिन वक्त खुद आगर बोलेगा. चल बेटा अब तेरी बारी है. तर पाहूया यावेळेस गोलंदाज काय करतोय. इथे मात्र विकेट आलेल्या षटकारच्या सहाय्याने 3 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. एका मोठ्या फटक्याने सामन्याचं चित्र मात्र बदलून टाकलेलं आहे. म्हणून प्रेक्षक कशासाठी आलेले असतात? चौकार, षटकार आणि अटीतटीची लढत पाहण्यासाठी, आणि ते सर्व काही या सामन्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. 3 बॉल बाकी आहेत, 5 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस चुकीचा चेंडू हाताला जातोय आणि इथं मात्र पंच आमच्याकडे बोलतायत वाईट चिकून 1+1 अशा 2 धावा ते मिळतायत. त्या 2 धावांची संख्या आपण पाहतोय 28 धावा. तीन चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. कारण बॉल इक्वेशन या ठिकाणी धावफलकर आपल्याला पाहायला मिळतंय. सामना कोणीही जिंको, मात्र उपस्थित सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर सर्वांचं चांगलं मनोरंजन होतं या ठिकाणी. निश्चितच यावेळेस सामन्याला फिनिश केलेला आहे. विनिंग फटका षटकार येतोय आणि सामन्याला विजय